राधानगरी तालुक्यातील मालवे इथं शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी मेळावा संपन्न झाला। यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारच्या धोरणांवर कठोर टीका करताना राजर्षी शाहू महाराजांनी धरणं बांधून समृद्ध केलेल्या सुपीक जमिनीवर नांगर फिरवून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं। आपण गेली 3 वर्ष आमदार सतेज पाटील यांच्यासोबत हा महामार्ग होऊ नये यासाठी शासनाविरोधात संघर्ष करत असून विकासाला आमचा विरोध नाही, पण शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या महामार्गाला आमचा ठाम विरोध असल्याचं माजी खासदार शेट्टी यांनी सांगितलं। प्रसंगी बलिदान द्यावं लागलं तरी मागं हटणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। विरोध करण्यासाठी म्हणून मी आणि आमदार बंटी पाटील साहेब आम्ही 3 वर्षापासून याला सातत्याने विरोध करत आलेलो। काही लोकांना वाटतंय की आम्हाला काविळच झालेली आहे, सरकारचं कुठलं काय बरंच वाटत नाही म्हणून आम्ही विरोध करतोय। काही लोकांचं म्हणणं असं आहे की एवढा विकास होत असताना या विकासाला विरोध करणारी ही माणसं आहेत, कारण याला खेड्यापाड्यातल्या माणसांना तसंच रानटी अवस्थेमध्ये ठेवायचं आहे म्हणून हे विरोध करतायत। काही लोक अजून काहीतरी सांगतात, विकासाला विरोध करणारी आम्ही माणसं आहेत असं म्हणतात। खरोखरच आम्ही विकासाला विरोध करणार आहात काय? असं काही नाही आहे। या रस्त्याची गरजच नाही आणि तुम्ही विनाकारण आमच्यावर लादताय आणि म्हणून या रस्त्याला आम्ही विरोध करतो, ही वस्तुस्थिती आहे। या शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करणारे ही जे काही वेगवेगळे भामटे आहेत त्या प्रत्येकाचा हेतू सुद्धा वेगवेगळा आहे। काही लोकांना वरच्या नेत्यांना खुश करायचं आहे म्हणून समर्थन करायचं आहे। याचं कारण, जर समजा आपण सगळ्यांनी परवानगी दिली, देणार तर नाहीच, पण समजा आपण परवानगी दिली या रस्त्याला आणि ते रस्ता जर पूर्ण झाला तर 856 किलोमीटर लांबीचा हा रस्ता 40 ते 42 हजार कोटीत पूर्ण व्हायला पाहिजे। पण त्यासाठी हे खर्च करायला लागल्यात 1 लाख कोटी रुपये। आता 1 लाख कोटीतनं 42,000 वजा करा, राहिले किती? 58,000 कोटी। म्हणजे 42,000 कोटीत रस्ता होणारा 1 लाखात पूर्ण करायचा आणि राहिलेलं 58 खिशात घालायचं, यासाठी रस्ता करायचा चाललाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनीही सरकारला इशारा दिला। या महामार्गाची मुळात गरजच नाही। मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प तातडीनं रद्द करावा, अन्यथा संतप्त शेतकरी राज्यभर सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत। येत्या 9 जून रोजी शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा कुटुंबियांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर महाकाय मोर्चा काढण्यात येणार असून माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलंय। सभेला हिंदूराव चौगले, PD धुंद्रे, RY पाटील, दिग्विजय मोरे, मनोज फराकटे, सरपंच प्रियांका पाटील, KB पाटील, RV पाटील, सुनील पाटील, संग्राम पाटील, सुभाष पाटील, रमेश पाटील, दयानंद चौगले, सातप्पा पाटील, कृष्ण भारतीय, सर्जेराव देसाई, आनंदा घारे, भागोजी कांबळे, संतोष बुटाले, जयसिंग पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते।